हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एन सी सी यूट्यूब चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे अकाउंटिंग फॉर लीज. एफ वाय बी कॉम सेमिस्टर सेकंडचा हा फोर्थ टॉपिक आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण लीज म्हणजे काय, टाईप्स ऑफ लीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे लीज कसे असतात ते अगोदर बघूया आणि नंतर आपण त्याच्याशी रिलेटेड जे काय MCQ आहेत ते मी घेते. काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्यामध्ये थोड्याशा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, ज्यामुळे तुम्हाला MCQ लिहिणं थोडं सोपं होऊन जाईल. पहिली कन्सेप्ट आहे लीज. लीज मीन्स काय, तर त्याची डेफिनेशन मी दिलेली आहे. आपण अगोदर डेफिनेशन बघूया. अ लीज A lease is a contract in which the property or assets owner allow another party to use the property or asset in exchange for something for a specific period. लीज म्हणजे थोडक्यामध्ये एक प्रकारचं रेंट बेसिसवरती घेतलेली एखादी प्रॉपर्टी. बऱ्याच वेळेला काय होतं की काही प्रॉपर्टी ह्या कॉस्टली असतात, त्या घेऊ शकत नाही, परचेस करू शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपली जी कॅपिटल असते, जी इन्व्हेस्टमेंट असते ती अडकून पडते. मग अशा वेळेला जर ती प्रॉपर्टी किंवा ती असेट किंवा ते इक्विपमेंट जर आपण लीजवर घेतलं आणि यूज केलं आणि त्याचं मंथली जर आपण रेंट पेमेंट केलं तर ते नक्कीच आपल्याला परवडतं किंवा प्रॉफिटेबल ठरतं. म्हणून लीज हे असं एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीचा जो ओनर असतो तो ओनर जो अलाउज करतो किंवा जो ओनर आहे तो तुम्हाला अलाव करतो काय की अदर पार्टीला की यू कॅन यूज माय प्रॉपर्टी and pay something us for a specific period, that is called the lease. ओके, लीज झाल्यानंतर लीजमध्ये काही कन्सेप्ट्स असतात की त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज द लेसर. हू इज द लेसर? दी ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड द लेसर. लेसर मीन्स जी व्यक्ती प्रॉपर्टी ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे, मालकीची आहे, ही इज द ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड दी लेसर. अँड द नेक्स्ट कन्सेप्ट इज लेसी. आणि हू इज द लेसी? द लेसी इज द पर्सन हू ॲक्वायर द राईट टू यूज दी प्रॉपर्टी. लेसी नावाची ही जी व्यक्ती आहे ती राईट वापरते, हक्क वापरते लेसरचा, त्याची प्रॉपर्टी वापरण्याचा हक्क मिळवते, ॲक्वायर करते. दॅट पर्सन इज कॉल्ड दी लेसी. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला थोडंसं हू इज द लेसर, हू इज द लेसी ही फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर केली तर MCQ पण तुम्हाला छान लिहिता येईल. ओके, अवर नेक्स्ट इज टाईप्स ऑफ लीज. लीजमध्ये वेगवेगळ्या टाईप्स असतात. त्यातला पहिला टाईप्स आहे फायनान्शियल लीज आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती. इट इज अन लॉंग टर्म लीज. द लीज सिलेक्ट्स द इक्विपमेंट, सेटल्स प्राइस, टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द सेल्स अँड अरेंज विथ द लीजिंग कंपनी टू बाय इट. फायनान्शियल लीज हे ॲक्च्युली लॉंग टर्मसाठी असतं. जसं आपण म्हणतो की एखादी प्रॉपर्टी जास्त किमतीची आहे, फॉर एक्झाम्पल 1 करोड आपण समजूया आणि तिचं लाईफ आहे 10 इयर्स. तर ही प्रॉपर्टी 1 करोडची जी प्रॉपर्टी आहे ही 10 इयर्सचं हिचं लाईफ आहे. लाईफ मीन्स काय की आफ्टर 10 इयर्स ती आपल्याला डिमॉलिश करायची किंवा रिप्लेस करायची आहे. मग अशा वेळेला ही प्रॉपर्टी जर आपण लीजवर दिली, म्हणजे लिझिंग कंपनी ज्यावेळी लीजवर देते त्यावेळी एकाच कंपनीला ती देते, एकाच लेझीला देते आहे 10 इयर्ससाठी आणि त्याच्यापासून त्याला जे मिळणारं उत्पन्न आहे, जे रेंट आहे, तर ते मिळवते आहे. म्हणजे फायनान्शियल लीज म्हणजे काय की प्राईस, टर्म्स, कंडिशन सगळ्या ठरवल्या जातात लेझीकडून, अरेंज करते आणि लिझिंग कंपनी ती बाय करते आणि एकाच कंपनीला ती दिली. म्हणजे लेझी त्याचा एकच व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला ती खूप वर्षासाठी यूज करू शकते, म्हणजे 10 इयर्ससाठी. कारण 10 इयरनंतर त्याची व्हॅल्यू संपत असते त्या प्रॉपर्टीची, किंवा ती डिमॉलिश होते किंवा ती खराब होते, तिला रिप्लेस करणं गरजेचं असतं. ओके, तर फायनान्शियल लीज म्हटलं तर तुमच्या डोक्यासमोर आलं की लॉंग टर्म लीज आहे आणि एकाच लेझीला ती दिलं जातं.
आणि आपली पुढची जी टाईप्स आहे तो आहे ऑपरेटिंग लीज. ऑपरेटिंग लीजची कन्सेप्ट अशी आहे की इट इज अ शॉर्ट टर्म सर्व्हिस मेंटेनन्स लीज. इन दिस लीज फॅसिलिटी इज प्रोव्हाइडेड ऑन अ पीरियड टू पीरियड बेसिस. पीरियड टू पीरियड बेसिस म्हणजे काही कालावधीसाठी वापरले जाते, म्हणजे शॉर्ट टर्म सर्व्हिस त्याला आपण म्हणतो. जसं म्हटलं की फायनान्शियल हे लाँग टर्मसाठी आहे, तर ऑपरेटिंग लीज हे शॉर्ट टर्मसाठी आहे. तर शॉर्ट टर्म मीन्स काय की ही जी मग असं मी आपण एक्झाम्पल घेतलं की ही 1 करोडची जी प्रॉपर्टी आहे तर ती 10 इयरचं लाईफ आहे आपल्याला माहिती आहे, पण ही आपण एकाच लेझीला न देता आपण ती खूप लोकांना देऊ शकतो. म्हणजे काही वेळेस आपण 6 मंथसाठी देऊ शकतो, काही वेळेस आपण 1 इयरसाठी देऊ शकतो आणि त्याच्याकडनं परत ॲग्रीमेंट संपलं की परत दुसऱ्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. म्हणजे ह्याला आपण शॉर्ट टर्म सर्व्हिस किंवा शॉर्ट टर्म लीज म्हणतो आणि ह्याचंच नाव आहे ऑपरेटिंग लीज. ऑपरेटिंग लीज मीन्स शॉर्ट टर्म सर्व्हिस किंवा मेंटेनन्स असतो, लीज करतो आणि याच्यामध्ये लेसर अँड लिसी हे दोन्ही पर्सन येतात. आणि तिसरा जो प्रकार आहे टाईप्स ऑफ लीजमध्ये लिव्हरेज लीज. लिव्हरेज लीजमध्ये आपण कन्सेप्ट बघूया. लिव्हरेज लीज इज अ डिझायर टू प्रोव्हाइड फायनान्सिंग फॉर असेट विच रिक्वायर ह्यूज कॅपिटल outlay. The lessor invests 20% to 50% and rest amount invested by the financial institutions by providing loans against mortgage of the asset. लिव्हरेज लीजचं तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोव्हाइड दी फायनान्सिंग फॉर दी असेट्स, म्हणजे लोन मिळतं, कारण ह्याच्यामध्ये ह्यूज कॅपिटल लागतं आणि लेझर जो आहे तो लेझर काय करतो 20% to 50% इन्व्हेस्ट करू शकतो. मग उरलेले पैसे कोण घेतो, तर उरलेले पैसे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पे करतो, कारण त्याच्याकडून आपण काय घेतो लोन घेतो. म्हणजे लिझिंग कंपनी ज्यावेळी एखादी असेट परचेस करते आणि तिच्या लक्षात येतं की त्याची जी अमाऊंट आहे परचेसिंगची आणि खूप जास्त असेल तर अनेबल टू पे, मग 20% और 50% एवढी अमाऊंट फक्त इन्व्हेस्ट करतं आणि रेस्ट अमाऊंट विल बी इन्व्हेस्टेड बाय द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आणि असं अशी प्रॉपर्टी लीजवर दिली जाते. म्हणजे लिव्हरेज लीजसुद्धा हे लाँग टर्मसाठी आहे आणि ह्याच्यामध्ये 3 पार्टी येतात, एक लेझी, लेसर आणि थर्ड वन इज दी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ओके. आणि फोर्थ जो टाइप्स आहे सेल्स अँड लीज बॅक लीज. अंडर दिस टाइप ऑफ लीज अरेंजमेंट अँड एंटिटी दॅट ओन्स गिवन असेट सेल इज टू द लीजिंग कंपनी अँड गेट्स इट बॅक ऑन लीज. या टाईपमध्ये काय होतं की लीजची जी अरेंजमेंट जी असते ना, ते एंटिटी एखादी संस्था असते ती काय करते, ही असेट स्वतः सेल करते लीजिंग कंपनीला. लीजिंग कंपनी म्हणजे काय की ज्या कंपन्या लीजवर प्रॉपर्टी देत असतात त्यांना त्या कंपन्यांना आपण म्हणतो लीजिंग कंपनी. तर काही कंपन्या अशा असतात की त्यांनी इन्व्हेस्ट केलेली असते प्रॉपर्टीमध्ये, इक्विपमेंटमध्ये आणि त्यांच्या लक्षात असेल की आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त झालेली आहे आणि त्यांना जर आपलं कॅपिटल बॅक पाहिजे असेल तर ते काय करतात, आपली जी इक्विपमेंट असेल किंवा मशिनरी असेल ती काय करतात लीजिंग कंपनीला सोल्ड आउट करतात. म्हणजे पहिल्यांदा काय होतं की त्यांचं जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं ते कॅपिटल त्यांना परत मिळतं आणि मग तीच प्रॉपर्टी त्या लीजिंग कंपनीकडून लीजवर घेतात. म्हणजे सेल्स अँड लीज बॅक लीज म्हणजे काय की सेल करायचं आणि पुन्हा लीजवर घ्यायचं. कारण मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की लीजमध्ये कधीकधी लीजवर जर एखादी प्रॉपर्टी घेतली तर तीसुद्धा प्रॉफिटेबल होऊ शकतं जर आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी. म्हणून टाइप्स ऑफ लीजमध्ये आपण 4 टाइप्स बघितले. फर्स्ट वन इज द फायनान्शियल लीज, सेकंड इज द ऑपरेटिंग लीज, थर्ड वन इज द लिव्हरेज लीज अँड फोर्थ वन इज द सेल्स अँड लीज बॅक लीज. ह्या 4ही टाइप्समध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ऑपरेटिंग लीज हे फक्त शॉर्ट टर्म आहे आणि बाकीचे फायनान्शियल लीज, लिव्हरेज लीज अँड सेल्स अँड लीज बॅक लीज हे सगळे काय आहेत लाँग टर्म आहेत. आवर नेक्स्ट टॉपिक इज हायर परचेस सिस्टीम. हायर परचेस सिस्टीम हा लीजचा एक प्रकार आहे. अंडर दिस सिस्टीम पर्चेसर ॲक्वायर दी पोझेशन्स ऑफ दी गुड्स इमिजिएटली अँड ॲग्री टू पे दी परचेस प्राईस इन इन्स्टॉलमेंट. याच्यामध्ये 3 गोष्टी आहे की पर्चेसर काय करतो की त्याला पोझिशन मिळतं गुड्सचं इमिजिएटली, जरी त्याने पैसे पेमेंट केलं नाही तरी, आणि नंतरचं पेमेंट तो इन्स्टॉलमेंटमध्ये करतो. आता या हायर परचेस सिस्टीममध्ये कॅश प्राईस, डाऊन पेमेंट अशा काही गोष्टी असतात. डाऊन पेमेंट मीन्स
काही पैसे ॲडव्हान्समध्ये द्यायचे आणि उरलेले पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात आणि ह्या पद्धतीला म्हणतो हायर पर्चेस सिस्टीम. म्हणजे हायर पर्चेस सिस्टीममध्ये लक्षात काय ठेवायचं की गुड्सचं पैशांस मिळतं आणि पेमेंट मात्र इन्स्टॉलमेंटमध्ये होतं. आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी म्हटलं तर घरामध्ये आपण फ्रीज घेतो, टी व्ही घेतो, ए सी घेतो, टू व्हीलर घेतो, फोर व्हीलर घेतो आणि त्यासाठी सुद्धा आपण हायर पर्चेस सिस्टीम यूज करतो. तर अशा प्रकारे यांची ही उदाहरणं आहेत. नेक्स्ट आहे रॉयल्टी अकाउंट्स. रॉयल्टी मीन्स द पिरियडिक पेमेंट फॉर द सम यूज ऑफ द सर्टन प्रॉपर्टी और राईट लाईक माइन, पेटंट्स, कॉपीराईट टू इट्स ओनर. पेटंट्स, कॉपीराईट्स आणि माइन ह्या तीन गोष्टी यूज करण्यासाठी जो ओनर आहे त्याचा तो समोरच्या व्यक्तीला किंवा थर्ड पर्सनला एक अधिकार देतो. म्हणजे पिरियॉडिक पेमेंट्स, पण तो म्हणतो तुम्ही मला पिरियॉडिक पेमेंट्स करा. आता रॉयल्टीसाठी मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये एक उदाहरण सांगते की रॉयल्टी म्हणताना एक जो कॉपीराईट अँड पेटंट्स असतात, जसं आपण विकतो त्याप्रमाणे त्याच्यावरती रॉयल्टी डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल एक ऑथर असेल आणि ऑथरने एखादं नॉवेल्स राईट आउट केलं असेल तर ते नॉव्हेल्स पब्लिश करण्यासाठी त्याला पब्लिशरला आपले काही राईट्स द्यावे लागतात, हक्क द्यावे लागतात आणि त्यानंतर तो पब्लिशर काय करतो ते नॉवेल पब्लिश करतो. आणि मग त्यांच्यामध्ये रॉयल्टी कशी ठरते की जर समजा 10,000 जर बुक्सच्या प्रिंट्स सोल्ड आउट झाल्या इयरमध्ये, आता त्याच्यामागे ₹10 जर रॉयल्टी ठरली असेल तर 10,000 मल्टिपल 10 इज इक्वल टू 10,000 1 लाखचं पेमेंट त्याला मिळणार आहे. म्हणजे जितक्या तुम्ही कॉपीज प्रिंट आउट ज्या केलेल्या आहेत, ज्या जितक्या सोल्ड झालेल्या आहेत तर त्याच्यावरती प्रत्येक कॉपीच्या प्रमाणे ईच कॉपी पब्लिशर गिव्स दी रॉयल्टी ऑफ ₹10. ओके, म्हणजे रॉयल्टी मीन्स द पिरियॉडिक पेमेंट्स. आणि माइन्स म्हणजे काय तर माइन्स, रॉयल्टी ऑन माइन्स हा जो टॉपिक आहे हा FY BComच्या सिलेबसमध्ये ह्याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर एक्झॅक्टली व्हॉट इज दी माइन किंवा माइनची रॉयल्टी म्हणजे काय असते. जसं आपण म्हटलं की कॉपीराईट्समध्ये प्रत्येक पुस्तकाच्या मागे त्याला रॉयल्टी मिळते, तसंच ज्यावेळी माइन कंपन्या असतात तर माइनचा जो ओनर असतो, लेसर म्हणतो आपण त्याला, तो लेसरला असं ठरलं जातं की लेसी जी समोरची व्यक्ती असते ती काय म्हणते की जितकं प्रोडक्शन्स होईल त्या प्रोडक्शनच्या मागे आउटपुटच्या मागे तुम्हाला एक रॉयल्टी मिळेल. फॉर एक्झाम्पल जर समजा 10,000 टनचं जर प्रोडक्शन झालं तर पर टनच्या मागे रॉयल्टीचा म्हणजे तो ओनर जो आहे, त्या प्रॉपर्टीचा जो ओनर आहे, त्या माइनचा ओनर आहे, त्याला ₹1 प्रमाणे जर रॉयल्टी द्यायची ठरली असेल तर 10,000 रॉयल्टी, 10,000 मल्टिपल 1 तर 10,000 रॉयल्टी जी आहे ती त्या ओनरला मिळते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की रॉयल्टी मीन्स काय तर ही प्रॉपर्टी आहे ती यूज केली जाते आणि त्यांना पिरियॉडिक पेमेंट्स केलं जातं आणि हे पेमेंट्स जे आहे ते ॲज पर ॲग्रीमेंट कसंही ठरलेलं असतं, ₹1, 50 पैसा, ₹5, ₹10, वॉटेवर. ओके, म्हणजे रॉयल्टीचा मिनिंग कळला तुम्हाला की एखादी प्रॉपर्टी आपण यूज करतो तर त्याच्या बदल्यात एक पेमेंट्स केलं जातं. आणि मग रॉयल्टीमध्ये काही गोष्टी अशा असतात की त्याही सांगते मी तुम्हाला की मिनिमम रेंट मध्ये असं सांगितलं की द मिनिमम अमाऊंट विच इज द लेसी इज रिक्वायर्ड टू पे टू द लेसर वेदर ही हॅज डिराइव्ड एनी बेनिफिट ऑर नॉट आउट ऑफ द आउटपुट ड्रॉन. मिनिमम अमाऊंट विच द लेसी जो आहे तो लेसरला म्हणजे लेसीला एक विशिष्ट अमाऊंट पे करण्याचं ठरवतो. आता बघा तुम्ही जर एखादी माइन घेतली असेल मायनिंग कंपनीने, म्हणजे ह्याच्यामध्ये मायनिंग कंपनी ही कोण झाली, लेसी झाली. तर मायनिंग कंपनी ज्या प्रोडक्शन्स करते तर सुरुवातीला प्रोडक्शन्स म्हणजे ते काय मिनरल्स असतात ते आउटपुट निघत नाहीत किंवा ड्रॉन होत नाहीत, पण ती प्रॉपर्टी यूज केल्यामध्ये त्याचं एक रेंट पर मंथली पर इयरली एवढं रेंट त्या लेसरला देणं गरजेचं असतं आणि त्याला म्हणतात मिनिमम रेंट. म्हणून ह्यांनी सांगितलं की पुढे बेनिफिट
बेनिफिट तुम्हाला मिळवून देत मायनिंग कंपनीला किंवा नको मिळवून देत, आउटपुट ड्रॉन होऊन देत किंवा नको होऊन देत, पण विशिष्ट अमाऊंट मिनिमम रेंटच्या स्वरूपात मिळाली पाहिजे. आणि एक ठरलेले असते की 10,000 पर इयर, 50,000 पर इयर, जसं ॲग्रीमेंट असेल दोघांमध्ये त्याप्रमाणे ही अमाऊंट ठरली जाते. म्हणजे मिनिमम रेंट मीन्स काय की ही अमाऊंट मंथली इयरली दिली गेली पाहिजे ओनरला, माइन ओनरला, म्हणजे त्याला आपण म्हणतो लेसर. ओके, पुढची कन्सेप्ट आहे शॉर्ट वर्किंग. आता शॉर्ट वर्किंग मीन्स काय? द एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर द ॲक्च्युअल रॉयल्टी इज नोन ॲज शॉर्ट वर्किंग. आता मिनिमम रेंट जर जास्त आलं आणि रॉयल्टी जर कमी झाली, मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं की जर 10,000 टन प्रोडक्शन झालं असेल तर ₹1 प्रमाणे रॉयल्टी मिळेल 10,000, म्हणजे ही झाली रॉयल्टी. आणि मिनिमम रेंट जे आहे, जे दोघांमध्ये ठरलं असेल की मिनिमम रेंट हे जर सांगितलं 12,000, तर तुमच्या लक्षात येतं की रॉयल्टी सांगितली 10,000 आणि मिनिमम रेंट झालं 12,000. आणि या प्रॉब्लेममध्ये हे जे रॉयल्टी जी आहे ना, ही मिनिमम रेंटपेक्षा थोडीशी कमी झाली. म्हणजेच काय की रॉयल्टी कमी आहे, मिनिमम रेंट जास्त झालं. ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे ना, म्हणजे 12,000 मिनिमम रेंट मायनस 10,000 रॉयल्टी, ह्यातला जो डिफरन्स आहे ना 2,000, ह्या 2,000च्या अमाऊंटला म्हटलं जातं शॉर्ट वर्किंग. शॉर्ट वर्किंग म्हणजे मायनिंग कंपनीचा एक प्रकारचा हा लॉस असतो आणि तो जो लॉस असतो ना, तो परत त्यांना भरून घ्यायचा असतो. पण मी ते नंतर सांगते. अगोदर तुम्ही शॉर्ट वर्किंगची कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन देत की शॉर्ट वर्किंग मीन्स काय? एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर दी ॲक्च्युअल रॉयल्टी. MCQला प्रश्न येऊ शकतो. नंतरची कन्सेप्ट आहे रिकूपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग. समजून घेऊया अगोदर. When in royalty agreement contains the clause that the lessee can recover the short working of 1 year from the excess of royalty as compared to minimum rent in the coming year, it is known as recoupment of short working. मग असे आपण जे एक्झाम्पल बघितलं त्या एक्झाम्पलमध्ये की फर्स्ट इयरमध्ये आपण बघितलं की 10,000ची रॉयल्टी होती आणि 12,000चं मिनिमम रेंट होतं. ही रॉयल्टी आणि हे मिनिमम रेंट, ह्या दोघांमधला डिफरन्स जो 2,000 आहे त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट वर्किंग. पण हे जे शॉर्ट वर्किंग असतं ना, त्या दोघांमध्ये असं ॲग्रीमेंट होतं. ॲग्रीमेंटमध्ये असं असतं की हा जर लॉस पुढे पुढे काय होतं की ही फिगर उलटी होते. मिनिमम रेंट वाढत जातं, रॉयल्टी वाढत जातं आणि मिनिमम रेंट आहेतच. मगाशीच मी म्हटलं की मिनिमम रेंट हे कधी पण कसं असतं? फिक्स असतं, ते बदलत नाही आहे. आणि मग जर मिनिमम रेंट वाढलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढे काय होतं? मिनिमम रेंट 12,000 मिनिमम रेंट वाढलेलं नाही, मिनिमम रेंट 12,000 आहे आणि रॉयल्टी जर 20,000 झाली, कारण आउटपुट वाढत जातं ना, ह्यातला डिफरन्स जो 8,000 आहे ह्याला आपण शॉर्ट वर्किंग नाही म्हणणार ना. कारण शॉर्ट वर्किंग कधी म्हणतो? एक्सेस ऑफ मिनिमम रेंट. ज्या मिनिमम रेंट एक्सेस होतं त्यावेळेस आपण ह्याला शॉर्ट वर्किंग म्हटलं. पण ज्यावेळी उलटी पोझिशन होते, उलटी पोझिशन म्हणजे काय की रॉयल्टी आपली 20,000 म्हणजे रॉयल्टी इथे वाढली आणि मिनिमम रेंट आपलं आहे तेच राहतं, ते कधी बदलत नाही. तर 8,000ची जी अमाऊंट आहे तर त्याला शॉर्ट वर्किंग रिकवर्ड म्हणतो. कारण इथे मायनिंग कंपनीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मायनिंग कंपनीचं प्रोडक्शन जास्त झालेलं आहे आणि मिनिमम रेंट कमी आहे. मग या प्रॉब्लेममध्ये हे रिकूपमेंट असतं. म्हणजे हे 2,000 जे आहेत लॉस झाला, तर हा लॉस मी पुढच्या काही वर्षांमध्ये मी रिकवर करू शकतो, असं त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होतं. मग 2,000चा लॉस इथे 8,000 झाला, तर 2,000चा लॉस इथे काय म्हणतो आपण? रिकूपमेंट केला जातो. आणि 8,000 जे इन्कम वाढलेलं आहे तर त्यातून 2,000चा जुना जो लॉस आहे, म्हणजे हे जे शॉर्ट वर्किंग आहे, हे जर मायनस केलं तर जी अमाऊंट येते 6,000, ह्या 6,000ला म्हटलं तर रिकूपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग. ह्याच्यावरती कसे थोडे तुम्ही जर प्रॉब्लेम जर बघितले आणि केले तर ह्या कन्सेप्ट खूप क्लिअर होतात. कारण ह्या कन्सेप्ट क्लिअर करण्यात थोडासा प्रॉब्लेम असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी एक सांगण्याचा प्रयत्न करते की मिनिमम रेट म्हणजे एक विशिष्ट अमाऊंट त्या लँडलॉर्डला दिली जाते, त्या लेसरला दिली जाते मिनिमम रेंट.
शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, तर रॉयल्टी आणि मिनिमम रेंटमधला फरक, पण इथे रॉयल्टी तुमची थोडी कमी होती आणि मिनिमम रेंट जास्त आहे, म्हणजे लॉस होतो मायनिंग कंपनीचा, आणि त्याला आपण म्हणतो शॉर्ट वर्किंग. आणि रिकूपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, हे जे लॉस होतात ना, हे शॉर्ट वर्किंग म्हणजे जो लॉस आहे ना, तो काही वर्षांमध्ये भरला जातो. याच्यामध्ये सुद्धा ॲग्रीमेंट खूप असतं की नेक्स्ट इयरला भरला जाईल किंवा सबसिक्वेंट 2 इयर्समध्ये तो रिकूप केला जाईल किंवा विदिन दी 3 इयर्स रिकूपमेंट केला जाईल, आणि इथे हा प्रॉब्लेम पूर्ण चेंज होत जातो. ओके, तर अशा प्रकारे मी तुम्हाला थोडीशी थेअरी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण पुढचा टॉपिक बघतो, MCQ. MCQमध्ये पहिलं MCQ आहे की अ डॅश इज अ कॉन्ट्रॅक्ट ग्रँटिंग ऑक्युपेशन्स और यूज ऑफ प्रॉपर्टी ड्युरिंग सर्टन पिरियड इन एक्सचेंज फॉर अ स्पेसिफिक रेंट. आणि ऑप्शन आहे, फर्स्ट वन इज अ लीज, बी ऑप्शन लेसर, सी ऑप्शन रॉयल्टी, डी ऑप्शन हायर परचेस सिस्टीम. म्हणजे असं एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे की ग्रँटिंग ऑक्युपेशन्स और यूज ऑफ प्रॉपर्टी ड्युरिंग अ सर्टन पिरियड इन एक्सचेंज फॉर अ स्पेसिफिक रेंट. एक विशिष्ट रेंट द्या, माझी वस्तू वापरा, आणि असे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हणतो, आन्सर आहे लीज. म्हणजे लीज हे अशा प्रकारचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. नंतर सेकंड जो आहे ऑप्शन, तो MCQ बघू आपण. डॅश मीन्स अ पिरियडिकल पेमेंट मेड टुवर्ड्स द यूज ऑफ अ सर्टन फिक्स असेट बाय द यूजर टू इट्स ओनर. पहिल्यांदा आपण ऑप्शन्स बघूया. ए लीज, बी लेसर, सी रॉयल्टी, डी हायर परचेस सिस्टीम. पिरियडिकल पेमेंट्स मेड टुवर्ड द यूज ऑफ अ सर्टन फिक्स असेट. एखादी असेट आपण यूज करतो आणि त्याचं पिरियडिक पेमेंट देतो, तर त्याला आपण काय म्हणतो, रॉयल्टी. हे त्याचा आन्सर आहे की रॉयल्टी म्हणजे पिरियडिकल पेमेंट्स मेड बाय दी लेसर टू द लेसी आणि सर्टन फिक्स असेट. ओके. थर्ड वन, द पार्टी हू इज द ओनर ऑफ द इक्विपमेंट परमिटिंग द यूज ऑफ प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज. ऑप्शन बघू. फर्स्ट वन इज अ लीज, सेकंड इज द लेसर, थर्ड वन इज द रॉयल्टी, फोर्थ वन इज द हायर परचेस सिस्टीम. हू इज द ओनर ऑफ द इक्विपमेंट, मागाशी पण मी तुम्हाला थेअरी एक्सप्लेन केली, त्याच्यामध्ये आन्सर आहे त्याचं लेसर. फोर्थ MCQ, इन डॅश टाइप्स ऑफ लीज ड्युरेशन पिरियड इज अ शॉर्ट टर्म. ऑप्शन बघूया. फायनान्शियल लीज, लिव्हरेज लीज, ऑपरेटिंग लीज, आणि डी आहे सेल्स अँड लीज बॅक. मग अशी टाईप्स ऑफ लीजमध्ये बघितलं आपण की कोणता लीज हा शॉर्ट टर्मसाठी असतो, आणि ह्याचा आन्सर आहे ऑपरेटिंग लीज. फिफ्थ MCQ, फायनान्शियल लीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आन्सर आहे कॅपिटल लीज, बी ऑप्शन लॉंग टर्म लीज, सी ऑप्शन फुल पेमेंट लीज, डी ऑप्शन ऑल ऑफ दी अबव. आणि ह्या फायनान्शियल लीजला ही तिन्ही नावं आहेत, ABC वाली. कॅपिटल लीज पण म्हणतो, लॉंग टर्म लीज म्हणतो, फुल पेमेंट लीज पण म्हणतो, आणि ह्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. 6, हायर परचेस ॲक्ट इज गवर्न बाय हायर परचेस ॲक्ट. हायर परचेसचा जो ॲक्ट आहे तो कोणत्या ॲक्टच्या खाली तो गवर्न झाला आणि कोणत्या साली झाला. इयर आहे 1972, 1973, 1970 अँड नन ऑफ दी अबव. त्याचा आन्सर आहे 1972. 7, under dash the buyer get the possession of goods immediately and use the goods and pay for it out of installments. ऑप्शन बघितलं तर फर्स्ट वन इज द रॉयल्टी, बी ऑप्शन लीज, सी ऑप्शन हायर परचेस सिस्टीम, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. आणि मगाशीच मी सांगितलं की तुम्हाला गुड्सचा पैशाच मिळतो, पण तुम्ही यूज पण करू शकता गुड्स, पण तुम्ही पेमेंट करताना इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करा. त्याचा आन्सर आहे हायर परचेस सिस्टीम. 8 MCQ आहे. A dash means a person who obtains possession of the goods from the owner under a hire purchase agreement. पहिल्यांदा आपण ऑप्शन बघूया. हायर वेंडर, बी ऑप्शन इज अ लेसी, सी ऑप्शन इज द हायरर, डी ऑप्शन इज दी नन ऑफ दी अबव. अ डॅश मीन्स अ पर्सन हू ऑप्टेन अ पोझेशन्स ऑफ द गुड्स, ज्याला पोझेशन मिळतं फ्रॉम दी ओनर अंडर दी हायर परचेस ॲग्रीमेंट. ज्या व्यक्तीला पोझेशन मिळतं त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्याचा आन्सर आहे हायरर. जो हायरर आहे, जी व्यक्ती यूज करते त्या व्यक्तीला आपण म्हणतो हायरर.
11th options, sorry, 9th options. Dash means an initial payment payable by the hirer at the time of entering into the hire purchase agreement. आणि ऑप्शन्स बघू आपण. ए ऑप्शन आहे कॅश प्राइस, बी ऑप्शन डाऊन पेमेंट, सी ऑप्शन इन्स्टॉलमेंट, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. आता ह्या एम सी क्यूमध्ये काय एक्सप्लेन केलं की ह्या एम सी क्यूमध्ये सांगितलं की इनिशियल पेमेंट मेड बाय द हायरर ॲट द टाईम ऑफ एंटरिंग इन टू दी हायर परचेस ॲग्रीमेंट. हायर परचेस ॲग्रीमेंट करताना हायरर जो आहे, जो प्रॉपर्टी घेतोय स्वतःकडे, तर त्याने जे काही इनिशियल पेमेंट केलं तर त्याचा आन्सर येतं डाऊन पेमेंट, ऑप्शन बी, आणि त्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो. नेक्स्ट एम सी क्यू. द ओनर ऑफ अ माइन अलाव अ लेसी the right to external minerals from mine is a dash types of royalties. रॉयल्टीचे काही प्रकार आहेत त्यातला ए ऑप्शन बघूया मायनिंग, बी ऑप्शन कॉपीराईट, सी ऑप्शन पेटंट्स, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. माइनचा जो ओनर आहे आणि त्याला जी काही रॉयल्टी मिळते त्याला ऑब्वियसली आपण म्हणतो की मायनिंग रॉयल्टीज. ओके. नेक्स्ट एम सी क्यू 11. अ डॅश टाइप्स ऑफ रॉयल्टीज इज बेस्ड ऑन सेल. आपण अगोदर ऑप्शन बघू. ए मायनिंग, बी ऑप्शन कॉपीराईट, सी ऑप्शन पेटंट्स, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. रॉयल्टी बेस्ड ऑन सेल. सेलची जी रॉयल्टी आहे त्याचा ऑप्शन आहे, त्याचा आन्सर आहे कॉपीराईट. जितके तुम्ही बुक्स सेल आउट करता तेवढी कॉपीराईट्स, तर तो कॉपीराईट्स त्यांना त्या ऑथरने तो कॉपीराईट दिलेला असतो. त्यामुळे जेवढे बुक्स आपण सेल करतो तेवढ्या बुक्सच्या प्रिंटआउटच्या सेलवरती एक विशिष्ट ठराविक रुपये रॉयल्टी ऑथरला मिळते. म्हणजे कॉपीराईट हा सेलशी रिलेटेड आहे. नेक्स्ट. रॉयल्टी अकाउंट इज अ डॅश टाइप्स अकाउंट. फर्स्ट रियल, बी पर्सनल, सी नॉमिनल, डी नन ऑफ द अबव. रॉयल्टी अकाउंट म्हटलं की प्रत्येकामध्ये रियल, पर्सनल, नॉमिनलपैकी एक त्याचा टाईप्स हा असतो म्हणजे असतोच. तर रॉयल्टी अकाउंट हा कोणत्या टाईपचा आहे, त्याचा आन्सर आहे नॉमिनल. नॉमिनल म्हणजे एक्सपेन्सेस पण असू शकतो आणि ते इन्कम पण असू शकतो. 13. व्हेन रॉयल्टी पेबल इज अ लेस दॅन दी मिनिमम रेंट द डिफरन्स इज कॉल्ड ॲज. पहिल्यांदा आपण ऑप्शन बघू. ऑप्शन ए शॉर्ट वर्किंग, ऑप्शन बी मिनिमम रेंट, ऑप्शन सी शॉर्ट वर्किंग रिकवर्ड, ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. ह्याच्यामध्ये काय सांगितलं की व्हेन रॉयल्टी पेबल इज अ लेस दॅन द मिनिमम रेंट. ज्यावेळी रॉयल्टी आपण पेबल करतो आणि मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर ऑब्वियसली ह्याला आपण काय म्हणतो, मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, आन्सर इज शॉर्ट वर्किंग. 14th. डॅश इज द अमाऊंट पेड बाय द लेसी टू द लेसर पर इयर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द आउटपुट ड्रॉन. ऑप्शन बघू आपण अगोदर. ए शॉर्ट वर्किंग, बी मिनिमम रेंट, सी शॉर्ट वर्किंग रिकवर्ड अँड डी नन ऑफ द अबव. आता इथे काय सांगितलं की डॅश इज द अमाऊंट पेड बाय द लेसी टू द लेसर पर इयर. तर लेसी हा लेसरला पर इयरला एक अमाऊंट ड्रॉन करतो विदाऊट दी आउटपुट ड्रॉन. आउटपुट होऊन देत किंवा नको होऊन देत, आणि ह्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे मिनिमम रेंट. ओके. आवर नेक्स्ट एम सी क्यू इज मिनिमम रेंट इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन बघूया. डेड रेंट, बी रॉक रेंट, सी फिक्स रेंट अँड डी ऑल ऑफ दी अबव. आणि ह्याचं उत्तर असं आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. कारण मिनिमम रेंट जे आहे याला ही तिन्ही नावं आहेत. ओके. तर अशा प्रकारे हा एम सी क्यू झालेला आहे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला अकाउंट जो आहे FY BComचा ह्याचा सेकंड जो सेम आहे आपला, त्याच्यामध्ये चारही टॉपिकचे एम सी क्यू विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. आणि ते टॉपिक असे आहे. फर्स्ट टॉपिक सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग, सेकंड टॉपिक फायनल अकाउंट्स ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट, तिसरा जो टॉपिक आहे तो व्हॅल्युएशन ऑफ इंटँजिबल्स, अँड आजचा आपला चौथा टॉपिक होता अकाउंटिंग फॉर लीज. तर ह्या सगळ्या टॉपिकचे आपण एम सी क्यू पण दिलेत आणि थोडं एक्सप्लेन पण केलेलं आहे. आता याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ येतो आहे तो जो आहे तो फायनान्शियल अकाउंटिंगचा ह्या चारही टॉपिकचे एकत्र सगळे एम सी क्यू केलेले आहेत. 70 एम सी क्यू आहेत. तर तो येणारा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा, अवश्य पहा
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. ओके, बेस्ट लक.